तनपुरे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यावर त्यांना विधान परिषदेचं भाजप तिकीट देईल असं सांगितलं गेलेलं होतं। आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी प्राजक्त तनपुरे यांना त्यांच्या घरी ओवाळलं जात आहे। ते आज उमेदवारी अर्ज भरायला जात आहेत, घरातून बाहेर पडतायत। त्याआधी त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी ओवाळलेलं आहे, त्यांचं औक्षण केलेलं आहे। विजयी भव याकरता घरातले कायम आपल्या पाठीशी असतात। अनेकदा आपण उमेदवारी अर्ज भरायला जाताना जेव्हा उमेदवार बाहेर पडतात तेव्हा कुटुंबियांकडून असं औक्षण बघितलेलं आहे। प्राजक्त तनपुरेंचं असंच औक्षण होतंय। अहिल्यानगरची विधान परिषदेची संधी त्यांना भाजपनं दिलेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 30 तारखेला भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना लगेच भाजपने विधान परिषदेची उमेदवारी नगरची जाहीर केलेली आहे। आताच त्यांच्या आईने त्यांचं औक्षण केलं आणि आता ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नगरकडे निघालेले आहेत। काय विश्वासाने तुम्ही एकतर भाजपमध्ये गेला आणि काय अपेक्षा भाजपकडनं आहे आणि मतदारसंघाच्या विकासाची काय स्वप्न आहे? नाही, सर्वप्रथम मी तर पक्षश्रेष्ठींचे आभार मानेल की मला विधान परिषदेची उमेदवारी करण्याची संधी पक्षाने दिली आणि निश्चितपणे मोठा विजय या ठिकाणी होईल अशी मला अपेक्षा आहे आणि या संधीचं सोनं निश्चितपणे मतदारसंघ असेल किंवा राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जरी मी सरकार पक्षाचा आमदार असेल तरी देखील सरकारपुढं ते मांडण्याचे एक व्यासपीठ उपलब्ध मला होईल आणि त्याचं निश्चितपणे संधीचं सोनं करायचा प्रयत्न करेन। मी एवढ्या वर्षांचे सगळे पवार साहेब असतील किंवा माझे अन्य सर्व सहकारी देखील असतील, सर्वांची साथ सोडणं हा काय सोपा विषय नव्हता। परंतु माझ्या मतदारसंघातली सगळी समीकरणं बघता, जिल्ह्यातली समीकरणं बघता, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह बघता शेवटी हा निर्णय आपण घेतला आणि जरी कोणी काय नाराज असतील तर निश्चितपणे आम्ही सर्वजण तो प्रयत्न करू नाराजी काढण्याचा। मला वाटत नाही असं काय होईल, परंतु सर्वांनी विचारांती निर्णय घेतल्यामुळं पक्ष असतील किंवा महायुतीतले इतर घटक पक्ष असतील सर्वजण योग्य साथ देतील अशी मला अपेक्षा आहे। आज आता ते अर्ज दाखल करणार आहेत, यावेळी भाजपचे देखील अनेक नेते जे आहेत ते उपस्थित राहतील आणि संख्याबळ बघता प्राजक्त तनपुरे यांचा नगर जिल्ह्यातून विजय निश्चित आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर।